जेव्हापासून माझी मुलगी जेवायला लागली ना तेव्हापासून सकाळी उठल्यावर मला एकच विचार असतो की आज प्रिशाला काय जेवायला बनवून देऊ आणि सगळे न्यूट्रिशन पण भेटले पाहिजे, सगळं तिला व्यवस्थित आलं पाहिजे, तिच्या खाण्यात सगळं व्यवस्थित गेलं पाहिजे, हाच विचार माझ्या डोक्यात नुसता फिरत असतो. मग सकाळी उठल्यापासून तिचं दिवसभराचं शेड्यूल बनवायला लागतो की मी तिला आज काय खाऊ घालणार आहे. मी माझं काम करत होते तोपर्यंत प्रिशाच्या पप्पाने तिला आहे ना शक्तिमान दाखवलं. म्हणजे त्यांना एक आठवण आली की आपल्या लहानपणी कसं होतं ना, मस्त शक्तिमान वगैरे लागायचं, गोल 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 फिरायचं आणि मग प्रिशाला पण ते शक्तिमान करून गोल गोल फिरायचं शिकवायला लागले होते. आता कितपत शिकले ते आपण नंतर बघूया. वेदर छान होतं म्हणून म्हटलं की चला बाहेर जाऊया जेवायला. माझ्या नवऱ्याला फक्त मी म्हटलं की चला आपण जेवायला बाहेर जाऊ. म्हणजे त्यांनी आधी म्हटलं आणि मी फक्त व्हिडिओपुरतं त्यांना हात दिला आणि म्हटलं की चला जेवायला. आणि मग प्रिशाला घेऊन मस्त आम्ही रेडी वगैरे झालो आणि मग निघालो. आमच्या एकदम जवळच हॉटेल आहे, संदीप हॉटेल म्हणून, 5-10 मिनटाच्या अंतरावर. मग आम्ही तिथे गेलो आणि प्रिशाला बघा मी व्हिडिओमध्ये बघ म्हटलं की ती लोकांनाच बघत होती. आणि आजूबाजूचा एरिया पण खूप छान आहे. 2nd फ्लोअरवर आहे ते आणि खूप खूप गर्दी असते बरं का इथे. म्हणजे आम्ही विकेंडला गेलो, थोडं लवकर गेलो तरी पण आम्हाला थोडीशी वेटिंग होती. थोडा वेट केल्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही मग जेवायला गेलो. जोपर्यंत आमचा नंबर येत नव्हता ना तोपर्यंत आम्ही थोडा टाईमपास केला. म्हणजे त्यांची झाडं वगैरे बघा किती छान होते ते पाहिले आणि प्रिशाला पण दाखवली. आणि रोडवर पण खूप मस्त म्हणजे छान व्ह्यू होता तिथनं, वरनं सगळ्या गाड्या वगैरे दिसत होत्या. आणि मी म्हटलं की आपण फोटो काढून घेऊया. कारण माहिती आहे का, बऱ्याचदा असं होतं आपण विचार करतो की जेवण झाल्यावर जाताना आपण फोटो काढू, पण जेवण झाल्यावर माणसाला घरी जायची घाई लागलेली असते, म्हणून त्या नादात फोटो वगैरे काढणं काही होत नाही. म्हणून अगोदरच आम्ही फोटो काढण्याचा विचार केला. आणि फोटो वगैरे काढून झाल्यावर आत गेल्यावर प्रिशा कंटिन्यू बाजूच्या टेबलवर बघत होती. म्हणजे बाजूच्या टेबलमध्ये एक गॅप होता, त्याच्यातून उभं राहिल्यावर तिला पलीकडे दिसत होतं. त्यांना बघून त्यांना हात करत होते आणि तिकडचे पण ना म्हणजे 2 वेळा चेंज झाले ते दोन्ही वेळेस जे पण आले ना ते प्रिशाला मस्त हात देत होते. प्रिशा मेनू वगैरे बघत होती. त्यानंतर मी केला एक एक्सपेरिमेंट. म्हणजे जोपर्यंत जेवण येत नव्हतं ना त्यांनी कांदा लिंबू दिलेला होता, मी प्रिशाला लिंबू दिला. ती लिंबू घेत नव्हती आधी, पण तिने नंतर घेतला आणि मग तो चाखून पाहिला. आणि तिने चाखल्यावर तिची रिॲक्शन एवढी मस्त होती ना, एकदम क्यूट वाटली मला. खूप दिवसाचं मला हे रेकॉर्ड करायचं होतं, पण ती काय माझ्या फंद्यात फसतच नव्हती. आणि आज कशी तरी ती फसली आणि म्हणजे तिने कांद्याऐवजी लिंबू घेतला आमच्या हातातला आणि खरंच ट्राय केलं. आणि तिचं रिॲक्शन तिने इतकी छान दिली. त्यानंतर जेवण आलं, इतकी भूक लागली होती आम्हाला. मग फटाफट आम्ही जेवण केलं. प्रिशासाठी मी इंद्रायणी राईस मागवला होता आणि मी एकदम म्हणजे हैराण झाले की ती कधीच असा इतक्या छान पद्धतीने भात खात नाही, पण तो इंद्रायणी राईस खूप मस्त खाल्ला तिने. मी खूप जणांना विचारलं यार की इंद्रायणी खरावाला राईस कुठे भेटतो, कारण डीमार्ट वगैरे मी सगळीकडे चेक केलं, तिथे असते इंद्रायणी लिहिलेलं, पण ते इंद्रायणी कधीच नसते. मला प्लीज कोणीतरी सांगा जर कोणाला माहीत असेल की खरा इंद्रायणी तांदूळ कुठे भेटतो. खूप गर्दी होती. आमचं जेवण वगैरे झालं, आम्ही रिटर्न निघालो. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.